नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे मे महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच 31 मे 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? खरीप हंगाम 2026 साठी राष्ट्रीय कृषी परिषद कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली होती? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नवी दिल्ली या ठिकाणी खरीप हंगाम 2026 साठी राष्ट्रीय कृषी परिषद आयोजित करण्यात आली होती. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोणत्या राज्याने आदर्श शहर समृद्धी योजना नावाची योजना सुरू केलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर छत्तीसगड या राज्य सरकारने त्या राज्याच्या अंतर्गत आदर्श शहर समृद्धी योजना सुरू केलेली आहे. उद्दिष्ट काय आहे? तर लहान आणि विकसनशील शहरांमधील शहरी पायाभूत सुविधा बळकट करणे आणि आधुनिक नागरी सुविधा जसे की रस्ते, गटार, स्वच्छता उपलब्ध करून देणे या उद्देशाने आदर्श शहर समृद्धी योजना सुरू केली आहे छत्तीसगड राज्य सरकारने. छत्तीसगड स्थापना 1 नोव्हेंबर 2000 साली. मुख्यमंत्री विष्णुदेव साई, राज्यपाल रामेन डेका, राजधानी नया रायपूर. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इंद्रावती, कांजरघाटी आणि 3 महत्त्वाचे धरण गँगरेल, मुरमसिल्ली आणि कोटाघाट. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती आपण कोणत्या दिवशी साजरी करत असतो? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 31 मेला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती आपण साजरी करीत असतो. यांचा जन्म 31 मे 1725 ला झाला आहे आणि यांचं निधन 13 ऑगस्ट 1795 ला झाला. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, दुसराच प्रश्न आहे आणि मे महिन्याचा शेवटचा दिवस आहे. तर या ठिकाणी प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक ट्यूना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच यावर्षी 5 मेला जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजे यावर्षी 16 मेला सशस्त्र सेना दिवस. 17 मेला जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, मिशन क्वीन पायनॅपल कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं मिशन आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मिशन क्वीन पायनॅपल नावाचं मिशन सुरू करण्यात आलं आहे त्रिपुरा राज्याच्या अंतर्गत. उद्दिष्ट काय आहे? तर अननसाची लागवड, प्रक्रिया, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि निर्यातीला चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. याद्वारे त्रिपुराच्या प्रसिद्ध GI टॅग असलेल्या क्वीन पायनॅपल राणी अननसाला जागतिक स्तरावर एक प्रीमियम ब्रँड म्हणून स्थापित करणे हा देखील याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. तर पर्याय क्रमांक बी, त्रिपुरा या राज्य सरकारने त्या राज्याच्या अंतर्गत मिशन क्वीन पायनॅपल नावाचं मिशन सुरू केले आहे. त्रिपुरा स्थापना 21 जानेवारी 1972. मुख्यमंत्री माणिक साहा, राज्यपाल इंद्रसेना रेड्डी नल्लू, राजधानी अगरतला. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान सेप हिजाळा आणि राजबारी आणि 2 महत्त्वाचे धरण गुमाटी आणि डंबूर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, के अरुमुगम असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? के अरुमुगम असं त्यांचं नाव आहे. इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचं त्यांनी लेखन केलेलं आहे. ठीक आहे,
एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या 2. भारताचे पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक भारतीय पुरुष या ठिकाणी हॉकी संघाने 1928च्या ॲम्स्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये जिंकलं होतं. सोबत महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे गोल्ड मेडल जिंकलेलं होतं. पुस्तकाचं नाव आहे इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड. प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात. तर बाकीच्या नवनवीन रिलीज झालेले जे काही पुस्तकं आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती जाता जाता चर्चा करूया. मोर फ्रॉम लेस फॉर मोर हे पुस्तक लिहिले रघुनाथ माशेलकर आणि सुशील बोर्डे यांनी. सनातन संस्कृती की अटल दृष्टी हे पुस्तक लिहिले वासुदेव देवनानी यांनी. द ग्रेट सँक्शन्स हॅक वाय इकॉनॉमिक सँक्शन्स डोंट वर्क द वे वी एक्सपेक्ट हे पुस्तक लिहिले उर्जित पटेल यांनी. अर्ली नॉर्थ इंडिया अँड इट्स क्वाइनेज हे पुस्तक लिहिले देवेंद्र हंडा यांनी. करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन कैलास सत्यार्थी. सबपर राम तपस्वी राजा आशुतोष अग्निहोत्री. द क्युरियस अँड द क्लास फील्ड मनोज मुकुंद नरवणे यांनी. द बेंच द बार अँड द बिजारे हे पुस्तक लिहिले तुषार मेहता यांनी. यांचं अजून एक पुस्तक आहे द लॉफुल अँड द ऑफुल. द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले पी सथ्यन यांनी. आणि इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड हे पुस्तक लिहिले के अरू मुगम यांनी. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने वन स्टॉप मल्टीपर्पज युनिफाईड कार्ड नावाचं कार्ड तयार करण्याची घोषणा केलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉईंट लिहून घ्या. कल्याणकारी योजनांच्या वितरणातील मानवी हस्तक्षेप कमी करण्याचे उद्दिष्ट असून विविध विभागांमधील शासकीय सेवा आणि लाभांचा तपशील त्याच्यामध्ये समाविष्ट केला जाणार आहे. तर पर्याय क्रमांक डी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तेलंगणाबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 2 जून 2014ला. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला. राजधानी आहे हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मृगावानी, महावीर हरिना आणि 2 महत्त्वाचे धरण सिंगूर आणि पोचरम. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. कोणत्या देशाने जगातील पहिले AI आधारित वनस्पती जिनोम संपादन प्लॅटफॉर्म विकसित केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि या प्लॅटफॉर्मचं नाव काय आहे? प्लांट ओपन CRISPR1. याची निर्मिती कटक येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय भात संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी केलेला आहे. तर आपल्या भारताने या ठिकाणी जगातील पहिले AI आधारित वनस्पती जिनोम संपादन प्लॅटफॉर्म डेव्हलप केला आहे, विकसित केला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. कोणता देश भारताचा तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार या ठिकाणी देश बनलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी व्हेनेझुएला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. दक्षिण अमेरिकेतील हा देश आहे. राजधानी आहे व्हेनेझुएलाची कॅराकस. चलन आहे व्हेनेझुएलाचा बोलिवार आणि अध्यक्ष आहेत प्रेसिडेंट आहेत व्हेनेझुएलाचे डेल्सी रॉड्रिगेज असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या कंपनीने भारतामध्ये वायफाय 7 उपकरणांचे स्थानिक उत्पादन सुरू केलेलं आहे, लोकल प्रोडक्शन सुरू केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए TP लिंक इंडिया या कंपनीने भारतामध्ये वायफाय 7 उपकरणांचे स्थानिक उत्पादन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणता देश भारताला मागे टाकून जगातील 5वा सर्वात मोठा शेअर बाजार या ठिकाणी बनलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तैवान. बरोबर. तर तैवान हा देश या ठिकाणी भारताच्या शेअर बाजाराला या ठिकाणी मागे टाकून 5व्या क्रमांकाचा सर्वात मोठा शेअर बाजारचं या ठिकाणी देश बनलेला आहे. लक्षात घ्या. 1 नंबरला आहे या ठिकाणी ग्लोबल इक्विटी मार्केटच्या रँकिंगनुसार 1 नंबरला आहे अमेरिका. 2 नंबरला आहे मेनलँड चायना. 3 नंबरला आहे जपान. 4 नंबरला आहे हाँगकाँग. 5 नंबरला आहे तैवान आणि 6 नंबरला आहे आपल्या भारताचं या ठिकाणी इक्विटी मार्केट. बरोबर. या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? भारताची रँकिंग आणि पहिली रँकिंग. ठीक आहे. लक्षात घ्या. जर अमेरिकेचं मार्केट कॅप जर तुम्ही बघितलं ते आहे जवळपास $57 ट्रिलियन. जर या ठिकाणी भारताचं पाहिलं तर ते आहे या ठिकाणी जवळपास $5 ट्रिलियन. बरोबर. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे या माध्यमातून. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. उल्हास या उपक्रमाअंतर्गत पूर्णपणे साक्षर म्हणून घोषित होणारे भारतातील 5वे राज्य कोणते आहे? तर पर्याय क्रमांक सी सिक्कीम हे राज्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 5व्या क्रमांकावरती आहे. 5व्या क्रमांकावरती सिक्कीम, 4थ्या क्रमांकावरती लद्दाख, 3ऱ्या क्रमांकावरती गोवा. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि याच अंतर्गत उल्हास उपक्रमाअंतर्गत पूर्णपणे साक्षर म्हणून घोषित होणारे मिझोरम हे भारतातील पहिलं राज्य आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. या प्रश्नाकरिता उत्तर काय? सिक्कीम. सिक्कीमबद्दल सांगायचं म्हटलं स्थापना 16 मे 1975. मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग. राज्यपाल ओमप्रकाश माथुर. राजधानी गंगटोक. एक महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान खांगचेनझोंगा आणि एकच महत्त्वाचं धरण रंगीत नावाचं. पुढचा प्रश्न, सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार कोणी स्वीकारलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी पी जवाहर असं त्यांचं नाव आहे. उद्या आहे मंडे म्हणजेच सोमवार आहे.
आपण काय करूया, एक व्हिडिओ तयार करूया ज्याच्यामध्ये 2026 मध्ये जे काही महत्त्वाच्या अपॉइंटमेंट्स आलेले आहेत. बरेच जण म्हणतात की सर तुम्ही व्हिडिओ टाकत नाही. पहा, जून महिना सुरू आहे, करेक्ट आपण या ठिकाणी आपली जी काही कन्सिस्टन्सी आहे व्हिडिओच्या मधली ती आपण या ठिकाणी प्रूव्ह करून देऊया. बरोबर. तर नियुक्त्यावरती आपण उद्या संध्याकाळी 7:30 वाजता आपण व्हिडिओ नक्की अपलोड करूया. शेवटचा प्रश्न, दरवर्षी तंबाखू विरोधी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर तो देखील आजच्या दिवशी 31 मेला दरवर्षी आपण या ठिकाणी तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा करतो. तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आजारांविषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना तंबाखूच्या व्यसनापासून परावृत्त करणे हा या दिवसाचा मागचा मुख्य उद्देश आहे. या ठिकाणी 2026 ची थीम काय? अनमास्किंग द अपील, काउंटरिंग निकोटीन अँड टोबॅको ॲडिक्शन. बरोबर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीमध्ये नवीन राष्ट्रीय विक्रम कोणी प्रस्थापित केला आहे? हिमा दास, अविनाश साबळे, गुरिंदरवीर सिंग की यापैकी नाही? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक ट्यूना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच यावर्षी 5 मेला जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजे यावर्षी 16 मेला सशस्त्र सेना दिवस. 17 मेला जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर.